नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष चांगला चर्चेत होता। त्यानंतर आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश मनात नसल्याचा आरोप शिंदे सेनेचे लोकप्रभा प्रमुख आनंद पाटील यांनी केला आहे। या वादामुळे आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्रींनी जिल्हा परिषदेच्या सदस्याचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे। आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्री कानेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत। त्यांना सभापती पदापासून डालवल्यामुळे दोन्ही नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त करत थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे। जिल्हा परिषदेतील पदाधिकारी एकनाथ शिंदेंचा आदेश पाळत नसल्याचा आरोप केला आहे। शिंदे गटात गटबाजी वाढत चालल्याने निराश होऊन त्यांनी जिल्हा परिषद सदस्याचा राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला आहे। या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू आहेत। धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट एकत्र आले असून सत्तेचे समतोल वाटप करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या अर्चना पाटील विराजमान आहेत, तर अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगतसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत। तर उपाध्यक्षपद शिंदे गटाकडे असून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती एकत्र आली असून पदवाटपही निश्चित करण्यात आले आहे। भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सुनेत्रा पवार गट यांच्यात समन्वय साधत सत्ता समीकरणे ठरवण्यात आली आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।